असा आहार आपल्याला मिळणं ही काळाची गरज आहे. इट इज द बेस ऑफ द बॉडी, म्हणजे हा शरीराचा पाया आहे. आपण ज्या पद्धतीचा आहार घेतो, आपण ज्या पद्धतीचं अन्न खातो, त्या अन्नापासून मिळणारं जे काही पौष्टिकत्व आहे ते तुमच्या आरोग्याला सदृढ बनवण्याचं काम करत असतं. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या कालावधीमध्ये आपण योग्य आहार घेतला नाही तर मात्र त्याचा आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो आणि वर्षभराची जी काही केलेली मेहनत आहे त्याच्यावरती पाणी फिरल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात, आपण वर्षभर चांगल्या पद्धतीचा अभ्यास करतो, वर्षभर चांगल्या प्रश्नपत्रिका सोडवतो, वर्षभर वाचन करतो, लिखाण करतो, पण ऐन परीक्षेच्या वेळेमध्ये आपण मात्र आपल्या आहाराकडे, आपल्या तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून आपण परीक्षेला सामोरं जात असताना मात्र त्याचा परिणाम आपल्या जर आरोग्यावरती झाला तर ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही. म्हणून आपण अशा काळामध्ये काय दक्षता बाळगली पाहिजे, काय अन्न घेतलं पाहिजे की ज्या अन्नाचा आपल्या शरीराला जो काही फायदा आहे तर तो फायदा म्हणजे की कटाक्षानं आपलं जे काही गोष्टी आहेत त्या विपरीत परिणाम घडून न येता त्या गोष्टी आपण टाळणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये परीक्षा कालावधीमध्ये आहार हा नेहमी टप्प्याटप्प्याने वाटून घेतला पाहिजे. बघा, ज्याप्रमाणे परीक्षेचं वेळापत्रक आहे, कोणत्या विषयाचा कधी अभ्यास करायचा, किती अभ्यास करायचा, किती वेळ लिखाण करायचं, किती वेळ वाचन करायचं, या पद्धतीनं आहार सुद्धा किती टप्प्यामध्ये घेतला पाहिजे. सकाळचा नाश्ता हलका, दुपारचं जेवण हलकं, संध्याकाळचं जेवण हलकंच असलं पाहिजे. या तिन्ही ठिकाणी मी हलका हा शब्द वापरलेला आहे, कारण जाड अन्न हे शरीराला पचण्यासाठी पाचक नसतं आणि त्यामुळं